तर मी असं रोजचं माझं हलकं काम करून ठेवत असते. तर मी हे आज काळं वाटण बनवून ठेवते. तर चला तुम्हाला पण शिकवते. तर मी 2-3 कांदे बारीक चिरून घेतलेत, आलं घेतलं, लसूण घेतलं, ओलं खोबरं घेतलं, धने घेतलेत आणि थोडीशी खसखस घेतली आणि कोथिंबीरीच्या काड्या आणि थोडीशी पानंसुद्धा. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. जरा कोथिंबीरीला माझा हात हलकाच आहे, किती टाकू असं होतं प्रत्येक भाजीत वगैरे. तर वाटणात पण मी घालत असते. तर इन्स्टंट काही भाजी डबे कामवाली जाणार असते, सकाळची धावपळच असते जरा महिलांची मुलींची. तर हे वाटण खूप छान काम करतं आपल्यासाठी. तर 2-4 दिवस पाणी घालून टिकतं आणि विदाऊट पाणी घालून बारीक केलं तर मला वाटते आठवड्याभरापेक्षासुद्धा जास्त हे टिकतं. तर मी 4-5 दिवसाचं असं बनवून ठेवत असते दोन्ही टाईमच्या भाज्यांचं रेग्युलरली. 1 चमचा 2 चमचे असे घालून ठेवायचं. तर हा काळा तवा आहे, ह्याने शरीराला खूप सारं लोह मिळतं आणि एकदम फायदेशीर आहे. मी नेहमीच्या भाज्या यामध्येच बनवत असते. तर मी खसखस टाकून घेतले. खसखस भाजून घेऊयात. तर खसखस का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याची खास गोष्ट म्हणजे या वाटणाची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे खसखसच आहे. तर थोडीशी खसखस घातली की वाटणाला छान क्रीमीपणा आणि रिच चव येते. म्हणून रोजच्या भाजीतही भाजीचं वाटण करतो आपण, त्यात छान चव आणि सुगंधसुद्धा येतो. तर अशी खसखस भाजलेली कशी ओळखायची, तर ही लालसर होते आणि तडतडायला लागते. तर तेव्हा ती काढून घ्यायची. आता छान तडतडलेली दिसत असेल तुम्हाला. तर आता ही आपण काढून घेऊयात, जास्त करपवायची नाही, कडू लागेल. तर मी अशी ही खसखस काढून घेतली. आता पुन्हा तव्यामध्ये एक कोरडी वाटणं पहिली आपण भाजून घेऊयात. तर धने पण भाजून घेऊयात. छान असे धनेसुद्धा असे थोडेसे लालसर भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाहीत काळपट, जेणेकरून कडू लागतील. तर ह्या वाटणाची विशेष गंमत म्हणजे माझी आई आणि सासूबाई दोघीसुद्धा हे वाटण करतात आणि इतक्या छान आणि चविष्ट भाज्या लागतात ना याचे, की अजिबात विचारूच नका. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आहेत म्हणजे खूप खूप आभार माझ्यातर्फे तुमचं. तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि लाईक करा. आणि तुम्हाला कोणताही काही क्वेरी असेल तर मला प्लीज कमेंट करा. तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा सांगा. तर धण्याचा आपल्या वाटणाचा महत्त्वाचा भाग आहे. तर त्यामुळे छान सुगंध आणि मसालेदार चव येते. धने हलके भाजले ना की त्याचा सुगंध अजून खुलतो, म्हणून धनेसुद्धा भाजून घ्यायचे. तर आता मी तव्यात लसूण टाकला आहे, पण एक काळजी घ्या, लसूण टाकल्यानंतर आपण जेव्हा थोडंसं तेल टाकतो तर लसूण तेलामध्ये फुगतो आणि तो फुटण्याची किंवा उडून अंगावर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे लसूण टाकल्यावरती खूप काळजीपूर्वक काम करा. आजूबाजूला लहान मुलं असतील किंवा कुणी बसलेलं असेल, जवळ असेल कुणी, तर ती महत्त्वाची काळजी घ्या. आता आलं आणि कोथिंबीर घालून घेऊ. हे भाजण्याची तुम्ही म्हणसाल काय गरज आहे, पण आहे, कारण याचा कच्चापणा दूर होतो. आणि सगळं भाजले म्हटल्यावर आपण फोडणी देताना भाजीला हे जेव्हा वाटण तेलात टाकतो किंवा परतायला घालतो तेव्हा आपण जास्त भाजत नाही, कारण ते करपू शकतं. मग हे आलं तुम्ही इन्स्टंट टाकलं कच्चं बारीक करून तर ते भाजलं जात नाही आणि त्याचा कच्चापणा तसाच राहतो. म्हणून हे सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं, अगदी जास्त नाही पण थोडंसं. तर आलं घातल्यामुळे काय होतं, मसाल्याला चांगली चव येते आणि ताजेपणा टिकून राहतो. आल्याचं महत्त्वाचं काम आहे, हे ताजापणा टिकून ठेवतं आपल्या वाटणाचा, त्याच्यामुळं आलं तर लागतंच. तर म्हणजे हे जे वाटण आहे ते जर असेल आपल्याकडे तर लाल तिखटचे आपण कांडपातून कुटून आणतो मसाला आपला, तर त्यात कांदा लसूण मिसळतो आपण घरी आल्यावर, कांदा खोबरं लसूण असं. तर ते मिसळलं नसेल, नुसतं लाल तिखट असेल तरीही चालतं, त्याची काहीही आवश्यकता नाही. इन्स्टंटच्या भाज्या पटकन तयार होतात. तर मी अशा काही घरगुती तयाऱ्या करून ठेवत असते. तर खोबऱ्याला आणि कांदा पण होतो लवकर भाजून, पण खोबऱ्याला थोडासा वेळ लागतो. ओलं खोबरं घालते, त्याच्यामुळे वाटणाला छान जाडी आणि मऊपणा येतो. खोबऱ्याची खमंग चव सुद्धा येते आणि खोबरं जास्त पण भाजू शकले असते, असं पण मध्यमसर प्रत्येकाकडे असं चूल अवेलेबल नसते, डोळ्यांना बरं वाटते तोपर्यंत भाजून म्हटलं घ्या. आपल्या गॅसवरतीच करूया. नाहीतर मग जास्तच करपवलं ना तर असं कडवटपणा करून येतो. ठेवत असते. तर याने काय त्याच्यामुळे होतं, सकाळची धावपळ वाचते. खोबरं जास्त आमच्याकडे भाजायला वेळ लागतो. कोरडी पावडरही करून ठेवतात, म्हणजे हे ओलं वाटण आहे पण कोरडं वाटणही करून ठेवतो आम्ही.
त्यामध्ये धान्य असतात, बरेचसे धान्य असतात, तर ते सुद्धा असतं. त्याचा इतका छान वास येतो ना, काय विचारू नका. आणि भाजीला असं शेंगदाण्याच्या कुटाची वगैरे जास्त आवश्यकता पडत नाही. ते असल्यावरती खूप चविष्ट आणि थिक होतात भाज्या. ग्रेव्हीच्या भाज्यांना तो खूप उपयोगी पडतं. ते असं करून ठेवलं की जरा हलकं होतं किचनमधलं काम. फक्त भाज्या निवडायचं वगैरे उरतं, ते तर करावंच लागतं आहे. पण दिवस जर पूर्ण गृहिणीला बिझी असेल तर ही प्रत्येक वेळेला भाजीच्या वेळेला हे लसूण सोलणं किंवा अजून काही कामं करणं कठीण जातं. तर महत्त्वाचं म्हणजे आम्ही लसूण कधी सोलून घेत नाही, चोळून घेतो. त्याला बरीचशी टरफलं राहिलेली असतात. जी वरची जाड टरफल आहेत तिथं काढून घेतलेली असतात आणि आतली पातळ तशीच असतात. तर असं मी खोबरं भाजून घेतलं आहे छानसं. तर असं खोबरं भाजून घ्यायचं. आता ह्याचं मेजरमेंट तुम्ही म्हणाल तर हे कितीला किती घ्यायचं, तर ह्याचं काही मेजरमेंट नाही आहे. तुम्ही एकदा करून पाहिलं ना की तुम्हाला नक्की ह्याचा अंदाज येईल. तर तुम्ही नवीन असाल ना चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करू शकता, विचारा. आणि पुढची काही रेसिपी बघायची असेल तरीसुद्धा कमेंट करा. आणि मी लवकरच जसं वाटणाचा व्हिडिओ टाकला आहे, माझ्या शॉर्ट व्हिडिओखाली भरपूर कमेंट आल्या होत्या की काळं वाटण दाखवा, म्हणून हा मला व्हिडिओ बनवावा लागला. तर नक्कीच या काळ्या वाटणाची मी भाजीसुद्धा लवकर दाखवेन. तर ह्याचा कांदासुद्धा छान भाजून घ्यायचा, थोडंसं तेल घालायचं एकदम नॉर्मल, आणि छान करपूस असा भाजून घ्यायचा. तर बारीक करतानासुद्धा कोरडे पदार्थ जे असतात ते आधी भाजून घ्यायचे, जेणेकरून मिक्सरचं भांडं कोरडं आहे तेव्हाच ते छान बारीक पिसले जातील. तर असा कांदासुद्धा मी आता काढून घेणार आहे. छान भाजला गेला आहे, असा घरभर वास सुटला आहे ह्या पदार्थांचा. तर एकदा नजर टाकू आपण. सगळं भाजून घेतलं आहे, लसूण घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, खसखस, धने, कांदा, आलं, कोथिंबीर सगळं भाजून घेतलं आहे. आता हे एक एक करून आपण बारीक करून घेऊयात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बारीक कोरडी पावडर आहे, तर तुम्ही बाजूलासुद्धा ठेवू शकता. यात मिसळायची नसेल तर नका मिसळू. पण माझं तर म्हणणं असं आहे की ही कोरडी जी पावडर आहे ते तुम्ही वाटणामध्येच मिसळली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक भाजीत आठवण करायची गरज नको, थोडी थोडी त्या वाटणामध्येच जाईल आणि खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की करून बघा. तर महत्त्वाचं सांगायचं राहिलं की चुलीमध्ये हे जर चुलीवर किंवा चुलीमध्ये हे जे वाटणाचं पदार्थ, खोबरं म्हणा, अख्खी वाटी असते खोबरं काढताना आपण ओलं, ते पूर्ण विस्तवावर, कांदे विस्तवावर असे भाजून घेतले ना तर ह्याला जास्त कलर येतो काळा. गॅसवर भाजल्यामुळे असंच होणार. तर ही अशी पावडर मी बारीक करून घेतली आहे धने आणि खसखसची. तर खसखस जास्त घालायची नाही, 2-3 चमच्यापर्यंत ठीक आहे 2-3 दिवसाच्या वाटणाला, 3-4 दिवसाच्या वाटणाला. तर कारण जास्त कडवटपणा येतो खसखस जास्त घातल्यामुळं, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. आता खोबरंसुद्धा आपण बारीक करून घेऊयात. तर ती जी पावडर आपण बाजूला काढून ठेवली आहे ती लास्टला आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर हे मी खोबरं बारीक करून घेतलं, त्यातच लसूण बारीक करून घेते. थोडंसं जरी असं फाईन झालं नसेल तर लसणाच्या ओलाव्यामुळे ते जरा बारीक होतं चांगलं. म्हणून जर तुम्हाला यात पाणी घालायचं असेल तर अर्धा कप किंवा 2-4 चमचे तुम्ही घालू शकता, तुम्हाला आवडेल असं. पण ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा, बाहेर ठेवू नका, कारण ओल्या खोबऱ्यामुळं ते वाटण लगेच खराब होण्याची शक्यता असते. तसं आपण भाजून घेतलेलंच आहे, पण रिस्क नको म्हणून आपलं फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजलासुद्धा थोडंसं काम देऊन टाकायचं. तर आता मी हे असं कांदा बारीक करून घेते. कांदा बारीक करून घ्यायचा चांगला आणि नंतर बाकीचं वाटणसुद्धा मिक्स करून घ्यायचं. आता मी ह्यातच ती पूड घातली आहे, जेणेकरून ती कांद्याबरोबर सगळीकडे मिसळली जाईल. तर हे सुद्धा मी छान बारीक करून घेतलं, तुम्ही बघा एकदम असं पेस्ट झाली आहे त्याची. तर आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून हे सगळीकडं लागलं जाईल. तर हे व्यवस्थित मी काढून घेते पूर्ण भांड्यातून. हे असं पाणी मी घेतलं होतं, तर ते माझं म्हणणं असं झालं की आपण ते रात्रीच्या भाजीसाठी वापरू शकतो, म्हणून मी ते बाजूला ठेवलं. तर हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं. माझ्याकडे मोठा मिक्सरचा जार नाही आहे, त्याच्यामुळं मी हे असं बारीक केलं. जर तुमच्याकडे एक भांडं मोठं असेल थोडंसं आणि त्यात व्यवस्थित बारीक होत असेल, मिक्स होत असेल,
तर तुम्ही ह्या दोन्ही पेस्ट एकत्र घालून मिक्स करून घ्या. तर आता हे छान बारीक झालं आहे. असा मी एक कोरडा कंटेनर घेऊन हे सगळं मी त्यामध्ये भरून घेणार आहे. तर आणि ह्याच्यात आता ओला चमचा वगैरे घालू नका, खरकटं हात वगैरे असं काही घालायचं नाही, गडबडीत कधीतरी होऊन जातं. तर तसं केल्याने काय होतं, बुरशी लवकर पकडतं ते. असं एका दिवस इकडं तिकडं झालं स्वयंपाकाचं तर ते चालतं, म्हणजे वापरात नाही चाललं तर 4 ते 5 दिवस झाले, 5 ते 6 दिवस झाले तरी ते चांगलं राहील. म्हणून कोरडा चमचा वापरायचा, हात कोरडा वापरायचा. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.